रसिक मित्र हो, नमस्कार. मी दत्ता सरदेशमुख. आज अभिनेता धर्मेंद्र यांच्या आयुष्यातली एक करुण कहाणी मी आपल्याला ऐकवणार आहे. लेखक प्रकाश चांदे. मुझको इस रात की तन्हाई में. मित्रहो, कथा कादंबऱ्यात घडावा असा आश्चर्यकारक प्रसंग धर्मेंद्र या नवोदित अभिनेत्याच्या पहिल्याच चित्रपटाच्या एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेला घडला. तो प्रसंग इतका भयानक होता की धर्मेंद्र नंतर कित्येक वर्ष तो प्रसंग विसरले नाहीत. काय होता तो प्रसंग आणि ते गाणं कोणाचं होतं? मग ऐका तर त्या गाण्याची ही जन्मकथा. गीत मुझको इस रात की तन्हाई में आवाज़ न दो, गायक मुकेश, गीतकार शमीम जयपुरी, संगीत दिग्दर्शक कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे. 1960. मित्र हो, 1950च्या दशकाच्या अखेरीला हिंदी चित्रपटसृष्टीत नव्या नायकाचा शोध घेण्यासाठी एक अखिल भारतीय स्पर्धा घेण्यात आली. कारण अशोक कुमार त्यावेळेला 40शीत होता आणि राज, दिलीप आणि देव हे 30शी ओलांडलेले अभिनेते होते. ते जरी उत्कृष्ट अभिनेते होते तरी त्यांना दिवसेंदिवस 20शीतले तरुण म्हणून स्वीकारणं कठीणच जाणार होतं. त्या स्पर्धेत पंजाबातले धरमसिंह देवल या ऐन 25शीत असणाऱ्या तगड्या देखण्या जाट तरुणाची निवड झाली. निवडून येणाऱ्या तरुणाला आपल्या आगामी चित्रपटात नायकाची भूमिका देण्याचं आश्वासन काही निर्मात्याने दिलं असल्यामुळं धरमसिंह आपल्या पत्नी आणि नवजात बाळासह मुंबईत आला. त्यानं त्याचा डेरा त्याच्या रेल्वेतल्या मित्राच्या माटुंग्याच्या रेल्वे चाळीत असणाऱ्या रिकाम्या घरी टाकला. आपल्याला आता धडाधड चित्रपट मिळत जातील आणि काही दिवसातच 5-6 आकडी पारिश्रमिक आपल्याला मिळू लागेल अशी भाबडी आशा त्या तरुणाच्या मनात होती. ही गोष्ट 1959च्या सुमारासची आहे. पुरेसे जोडे झिजवल्यानंतर त्याला निर्माता अर्जुन हिंगोरानीनं त्याच्या आगामी दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. पारिश्रमिक ठरलं 1000 रुपये आणि त्याचं पडद्यावरचं नाव झालं धर्मेंद्र. अफाट मुंबईत जागेशिवाय कसलाही आधार नसणारा धर्मेंद्र त्याच्या नवजात बाळासह मोठ्या मेटाकुटीनं दिवस ढकलायला लागला. एक दिवस चित्रीकरण चालू असताना धर्मेंद्रच्या असं लक्षात आलं की आता त्याच्याकडे केवळ 4 आणे म्हणजे 25 पैसे उरलेले आहेत. हबकलेल्या धर्मेंद्रनं निर्मात्याला ही परिस्थिती सांगितली आणि ताबडतोब किमान 25-50 रुपये तरी खर्चायला द्यावेत म्हणून काकुळतीनं विनंती केली. निर्माता त्याला म्हणाला की उद्या आपल्या गाण्याचं ध्वनिमुद्रण इथंच आहे, मेहबूब स्टुडिओमध्ये बांद्र्याला. त्यावेळेला सर्व वादकांना रोख पैसे दिले जातील. त्यांच्याबरोबर तुलाही पैसे द्यायची व्यवस्था करतो असं आश्वासन देऊन काळजी न करण्याचं बजावलं. त्यानं धर्मेंद्रच्या देखतच अकाउंटंटला बोलवलं आणि याच्याही नावापुढं काही रक्कम टाकण्याची आज्ञा केली. इतकं खात्रीलायक आश्वासन मिळाल्यावर धर्मेंद्रनं घरी जाताना त्याच्याजवळ असलेल्या 25 पैशांपैकी 12 पैसे बसच्या तिकिटासाठी खर्च केले. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 11-12च्या सुमाराला धर्मेंद्रनं माटुंग्याहून बांद्र्याला जाणारी सब आताची 201 क्रमांकाची ही बस पकडली आणि शेवटचे 12 पैसे खर्च करून तो मेहबूब स्टुडिओमध्ये मोठ्या आशेनं आला. स्टुडिओत आल्यावर त्याला सगळं बंद दिसलं. गाण्याचं ध्वनिमुद्रण लवकर संपून सगळी मंडळी गेली की काय या शंकेनं त्याच्या पोटात धस्स झालं. त्यानं दारवानकडं स्टुडिओ बंद का म्हणून चौकशी केली. दारवानानं आज ज्या गायकाच्या आवाजात गाण्याचं ध्वनिमुद्रण होणार होतं त्या गायकाचा आवाज बसल्यामुळं आजचं ध्वनिमुद्रण रहित झाल्याचं सांगितलं. हे ऐकताच धर्मेंद्रला घेरीच आली आणि तो तिथंच कोसळला.
दारवानानं त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणलं. निराशेच्या गर्दीत कोसळलेल्या धर्मेंद्रनं तिथल्याच एका पाकावर बसून काही काळ विचार केला आणि समोरच्या हौदाच्या तोटीनं पोटभर पाणी पिऊन घराकडं चालत कूच केलं. रखडत रखडत 1.5-2 तासांनी तो घरी पोचला. दिवस फिरले. धर्मेंद्रचे चित्रपट लागोपाठ यशस्वी होऊ लागले. यथावकाश धर्मेंद्र हा दिलीप कुमार देवानंदप्रमाणेच आघाडीचा नायक झाला. त्याला 5 आकडी मानधन मिळू लागलं. त्या काळात दर शनिवारी सायंकाळी विविध भारतीय नभोवाणी केंद्रावरून सीमेवरच्या जवानांसाठी एखादी प्रसिद्ध व्यक्ती आपल्या आवडीच्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम जयमाला सादर करून जवानांचं मनोरंजन करत असे. आघाडीचा नायक म्हणून बस्तान बसवलेल्या धर्मेंद्रनं एका शनिवारी त्याच्या आवडीची गाणी या कार्यक्रमात सादर केली आणि त्यावेळेला आत्ता जी आठवण आपण ऐकलीत ती आठवण त्यानं त्या कार्यक्रमात सांगितली होती. आणि त्यावेळेला या प्रसंगाला 1 तप म्हणजे 12 वर्ष होऊन गेली होती. कार्यक्रम संपताच धर्मेंद्राच्या घरचा फोन खणखणला. त्यावेळेला भ्रमणध्वनी काय अस्तित्वात नव्हते. ज्या गायकाचा आवाज बसल्यामुळं ते ध्वनिमुद्रण रद्द झालं होतं तो गायकच धर्मेंद्रशी बोलायला लागला. माझ्यामुळं तुमच्यावर अशी दारुण परिस्थिती ओढवल्याबद्दल तो धर्मेंद्रची वारंवार क्षमा मागू लागला. धर्मेंद्र संकोचला. कोण होता तो गायक? त्याचं नाव मुकेश आणि ते भैरवी रागातलं गाणं होतं, मुझको इस रात की तन्हाई में आवाज न दो. दिल भी तेरा हम भी तेरे हा चित्रपट पडला, पण त्यातली 2-3 गाणी खूप लोकप्रिय झाली. त्यात हे एक गाणं होतं. जाता जाता आणखीन सांगायचं म्हणजे हे गीत नंतर इतकं लोकप्रिय झालं की 1960च्या बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात 3ऱ्या क्रमांकावर वाजवलं गेलं. हेच गाणं लता मंगेशकरच्या आवाजातही ध्वनिमुद्रित झालेलं आहे. पण जर एखादं गाणं पुरुष आणि स्त्रीच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं असेल तर नेहमीच काही अपवाद वगळता पुरुष गायकानं गायलेलं गाणंच लोकप्रिय होतं. स्त्री गायिकेनं गायलेलं गाणं कित्येक वेळा ऐकलंही जात नाही. या गाण्याच्या बाबतीतही असंच झालं. लतानं गायलेला भाग जवळजवळ ऐकला गेलाच नाही. नंतर काही वर्षांनी धर्मेंद्रनंही मुकेशसारखाच मोठेपणा दाखवला. दिल भी तेरा हम भी तेरे हा चित्रपट त्याचा पहिलाच चित्रपट आणि त्यावेळेला त्याची नायिका कुमकुम ही बी ग्रेड चित्रपटांची गाजलेली नायिका होती. ती त्यावेळेला दिलीप कुमारबरोबर कोहिनूरमध्ये महत्त्वाची भूमिका करत होती. त्यामुळे ती नेहमी तक्रार करायची की हा कुठचा नवीन नायक मला दिला आहे. धर्मेंद्र मुकाट्यानं ऐकायचा आणि याचा राग न मानता जमेल तेव्हा कुमकुमला एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून मानही द्यायचा. मात्र सौंदर्य अभिनय याची वानवा असलेल्या कुमकुमची सद्दी म्हणजे चलती 1965-66 नंतर संपली. तिला नायिकेच्या भूमिकाच मिळेनात. शेवटी 1971मध्ये तिनं निर्माते दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ललकारमध्ये मोठ्या खटपटीनं नायिकेची भूमिका मिळवली. नायक होता धर्मेंद्र. तो त्यावेळेला त्याच्या लोकप्रियतेच्या शिखरावर होता. तो हा चित्रपट नाकारू शकला असता किंवा तो कुमकुमची नायिका म्हणून हकालपट्टी करू शकला असता, पण त्यानं तसं तर केलं नाहीच. पण ललकारचं चित्रीकरण चालू असताना त्यानं कधीही रामानंद सागरना कुठली सद्दी संपलेली नायिका घेतली आहे असं म्हणून कुमकुमला हिणवलंही नाही. तिच्याशी तो एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून कायम आदरानंच वागला. धर्मेंद्रच्या अशा वागण्यामुळं कुमकुमला दरवेळेला किती ओशाळं वाटत असेल. अभिनेत्री कुमकुम ही गायिका आणि नायिका निर्मला अरुण हिची सख्खी धाकटी बहीण, म्हणजेच विरारचा छोकरा अभिनेता गोविंदा याची सख्खी मावशी. पण निर्मला अरुण ही हिंदू धर्मीय तर कुमकुम ही मुस्लिम धर्मीय. धर्मेंद्र आपल्या लहान बालकाला घेऊन मुंबईत आला होता असा या लेखाच्या सुरुवातीलाच आपण उल्लेख केला आहे. तो लहान बालक म्हणजेच नंतरचा
सनी देवल. अभिनेता धर्मेंद्र यांच्या आयुष्यातली एक करुण कहाणी सांगणारा हा प्रसंग आत्ताच आपण ऐकलात. लेखक प्रकाश चांदे. त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही आणि ही कहाणी आपल्यापर्यंत पोचवली दत्ता सरदेशमुख यांनी. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. 8329730186.